नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत आजच्या लेक्चर्समध्ये आगामी होणाऱ्या 2025 मध्ये तलाठी भरती, मुद्रांक, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER व इतर सरळ सेवा परीक्षा ज्या TCS पॅटर्न नुसार किंवा इतर IBPS पॅटर्न नुसार ज्या घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा असतील, या सर्व परीक्षांच्यासाठी आपण जो अभ्यास करतात आणि ह्या अभ्यासामध्ये आपल्याला विविध विषय अभ्यासावे लागतात, ज्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर सामान्य ज्ञान असेल, त्याचबरोबर इतर आपण GSचे सामान्य ज्ञान, अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल आणि चालू घडामोडी वगैरे हे संपूर्ण विषय असतील. तर आपण आजच्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत ह्या आगामी होणाऱ्या परीक्षांच्यासाठी सामान्य ज्ञान या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नाचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत. असे विविध प्रश्न ह्या ठिकाणी मी घेऊन आलोय आणि ह्याच पद्धतीने टिक्कर मराठी, सरळ सेवा आणि ज्याची पूर्ण टीम ज्यासाठी विविध विषय आपल्या समोर घेऊन येणार आहेत असेच अतिसंभाव्य प्रश्न. आणि म्हणून आपण नक्कीच या सर्व सिरीजचा फायदा घ्या आणि त्याचबरोबर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना देखील सांगा. तर चला तर विद्यार्थी मित्र आपण जाऊयात पुढे. नेक्स्ट आपले जे काही प्रश्न आहेत ते अभ्यासूया. पहिला जो प्रश्न आहे इथे दिलाय आपल्याला, सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलाय. सो हा प्रश्न जो आहे ह्या प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स दिलीत, पहिलं बघा मध संकलन केंद्र, दुसरं दिलंय बी मध्ये हिमृशाली, सी मध्ये लाकडी खेळणी, डी मध्ये आंबे दिले. तर आपल्याला ह्या 4 ऑप्शन्स मधनं याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लाकडी खेळणी. आता सावंतवाडी कोकणातलं हे ठिकाण आहे की जिथे आपल्याला बऱ्यापैकी जो पाऊस होतो आणि तिथे असणारी फॉरेस्ट असेल, वने असतील. सो वनांच्या आधारित जो काही उद्योग व्यवसाय आहेत, आपण त्या ठिकाणी वनांच्या आधारित, शेती आधारित असे छोटे छोटे लघु उद्योग असतात. सो याचद्वारे आपल्याला लाकडी खेळण्या देखील इथे बनवल्या जातात. लाकडी खेळणीसाठी ते प्रसिद्ध आहे. सो मोठ्या प्रमाणामध्ये इथे रोजगार देखील अवेलेबल होतो. सो म्हणून अशा महाराष्ट्रातील, भारतातील अशा प्रसिद्ध ठिकाणांच्या विषयी आपल्याला प्रश्न हे विचारली जात आहेत. सो त्यातलंच हे एक असेल तर लाकडी खेळणी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने कशाची स्थापना करण्यात आली आहे. सो असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारला गेलाय. नागरिक शास्त्राशी निगडीत हा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय आणि ज्यामध्ये आपल्याला स्थानिक प्रशासन संस्था आणि त्याविषयी त्याचे स्तर आणि कामकाजाच्या पद्धती असतील आणि त्रिस्तरीय आपली ही रचना असेल ती आपल्याला माहीत पाहिजे. आता याची ऑप्शन्स दिलीत, ए मध्ये ग्रामपंचायत, बी मध्ये नगरपालिका, सी मध्ये जिल्हा परिषद दिलंय आणि डी यापैकी नाही. सो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ग्रामपंचायत. ओके, ग्रामपंचायत. सो हे दिले आपल्याला राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने कशाची स्थापना करण्यात आली आहे, तर ग्रामपंचायत. आता बघा ग्रामपंचायत, सो कलम 40 नुसार आपल्याला हे स्थापित आणि ज्याची रचना ही तयार केली गेली. आज जर आपण बघितलं पंचायत राजच्या संदर्भात, याची सुरुवात ऍक्च्युली आपण जर बघितलं तर ती राजस्थान मधनं झाली. आता ग्रामपंचायत म्हटला तर हा स्थानिक पातळीवरचा म्हणजे तिन्ही स्तरावरचा एक महत्वाचा घटक किंवा ग्रामपंचायत आणि त्या अंतर्गत होणारी जी कामं आहेत, मग गावाचा सर्वांगीण विकास असेल, रस्ते सुधारणा असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, अशी विविध कामं ही हाती घेतली जातात आणि म्हणून प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचं कामकाज बघत असतो. सो याचं योग्य उत्तर आहे ए. पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. WTOचं पूर्ण रूप आपल्याला विचारलंय, म्हणजे फुल फॉर्म विचारलाय. WTOचं आपल्याला काय विचारलंय, फुल फॉर्म आपल्याला विचारला गेलाय. सो बघा आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, त्याचबरोबर अर्थव्यवस्था असेल, जनरल सायन्स असेल, सामान्य विज्ञान अशा आणि करंट बेस असेल, जीके बेस असेल, असे परिपूर्ण जे काही बेसिक क्वेश्चन असतात ते आपल्याला विचारली जातात.
जरी सब्जेक्ट वेगवेगळे आपल्याला बरीच दिसतात 4-5, पण मात्र त्या ठिकाणी त्या 4ही-5ही सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तेव्हाच आपल्याला परीक्षेमध्ये चांगली मार्क्स मिळतील. आणि नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा जी आपली टीम आहे ती आपल्याला यूट्यूबवरती मार्गदर्शन करत असते आणि नक्कीच आपल्या यशापर्यंत नेण्यासाठी सर्व टीम तुमच्या सोबत आहे. आपण देखील छान अभ्यास करायचा आहे. जाऊयात पुढचाच हा क्वेश्चन आपण बघणार आहोत WTOच्या संदर्भात. ऑप्शन्स दिलीत बघा. ए मध्ये वर्ल्ड ट्रॅफिक ऑर्गनायझेशन, बी वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, सी मध्ये दिले वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि डी मध्ये दिले वर्ल्ड ट्रॉफिकल ऑर्गनायझेशन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे WTOचं पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म विचारलंय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याचं योग्य उत्तर आहे सी. आपण जाणून घेऊयात WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजेच आपण मराठीत जागतिक व्यापार संघटना म्हणून आपण ओळखत असतो. स्थापना झाली 1 जानेवारी 1995. ओके, आणि ही ट्रेड म्हणजेच व्यापाराच्या प्रती काम करते. भारत देखील ह्या संस्थेचा सदस्य आहे. बरीचशी राष्ट्र आहेत आणि ह्या संस्थेचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मुख्यालय म्हणूयात आपण मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. ओके, कुठे आहेत? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ऍक्च्युली WTOच्या आधी जे होतं ते होतं गॅट होतं. गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ. टॅरिफ शब्द आहे. टॅरिफ अँड ट्रेड असं होतं 1948. आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्शन पुढे WTO मध्ये झालंय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जी व्यापाराच्या प्रती दरपत्रक ताजे दरपत्रक असते तर ती जाहीर करत असते आणि नक्कीच विविध राष्ट्रांना त्याचा फायदा देखील होतो. तो आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक महत्वाची संस्था म्हणून WTO कडे बघितलं जाते. ओके, आपण जाऊयात पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. डिसीज. सो जनरल सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहेत. आता याच्यामध्ये बघा रातांधळेपणा, बेरी स्कर्वी आणि त्याचबरोबर मृदूज दिले. सो यांनी विचारलंय की शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास कोणता रोग होतो, डिसीज. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे दिलंय आपल्याला, रातांधळेपणा असेल. अजीवनसत्व. आता आपल्याला अजीवनसत्व मिळवण्यासाठी हे विटॅमिन, आता याच्यासाठी आपल्याला असेल की आंबा असेल, फळ, काही फळ पिकं असतील, आंबा असेल, गाजर असेल, ओके, इतर बरीचशी फळं पिकं, काही महत्वाची आपल्याला इतर कडधान्य पालेभाज्या असतील. सो ह्या बऱ्याचशा याच्यातनं आपल्याला विविध असे प्रथिने असतील, प्रोटीन्स, फॅट्स असेल, कार्बोहायड्रेट्स असेल, ती मिळत असतात. सो प्रोव्हाइड द ए विटॅमिन मँगो हे फळ आपल्याला लक्षात घ्यायचंय आणि इतर असतील अजून. सो याचं उत्तर आहे ए, रातांधळेपणा. पुढे जाऊयात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलाय. विद्यार्थी मित्र, अभ्यासताना आपण बघा इतिहास असेल, प्राचीन, मध्ययुगीन, त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, जी आपण इयत्ता 5 ते 10 10वी-12वी आणि ग्रॅज्युएशनच्या लेवलला पदवी काळात देखील आपण शिकत आलो किंवा 10वी पर्यंत 12वी पर्यंत आपल्याला ही सर्व सब्जेक्ट्स होती. म्हणून ह्या सब्जेक्टचा अभ्यास करताना आपण प्रॉपर जर स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचलात आपण शालेय पाठ्यपुस्तकं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये चित्रफिती वगैरे दिलेली असते. त्यातनं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजत असतं. भूगोलासारखा विषय असेल 5वी ते 12वीच्या दरम्यान आपल्याला हा विषय होता. त्यात नद्या असतील, पर्वत असतील, शिखरं असतील, लोकसंख्याशास्त्र असेल, खनिज असेल, नद्या असतील, त्यावरची धरणं असतील, ही आपण आधी वाचलेली आहेत, बघितलेली आहेत. म्हणून सोप्या भाषेमध्ये त्याच्यात मांडणी केलेली असते. तर त्याचंही वाचन आपण जास्तीत जास्त केलं गेलं पाहिजे. त्याचा देखील आपल्याला बराच अधिक फायदा होतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? सो याचं उत्तर आहे
सी हंटर आयोग. ओके, हंटर आयोग. आता प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी व्हावं आणि गरजेचं होतं ना. त्या काळामध्ये आपल्याला असेल की जी काही आपल्या भारतीय प्रशासकीय व्यवस्था होती आणि त्या माध्यमातून असेल ती ब्रिटिशांच्या माध्यमातून होती आणि विविध क्षेत्रामध्ये एक चांगली अशी मजबूत त्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट व्हावी असं म्हणूयात थोडक्यात. मग ते औद्योगिक क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य, इतर काही गोष्टी असतील. सो इंग्रजांनी काही ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट छान केली. पण मात्र जर आपण बघितली तर आपले समाजसुधारक ज्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये मेहनत घेऊन विविध क्षेत्रासाठी त्यांनी सर्वांगीण काम केलंय. ज्यातलंच एक नाव आपण महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षणाच्या प्रती त्यांचं योगदान मोठं आहे. सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी देखील शिक्षणाच्या बाबतीमध्ये बरंच आज त्यांच्यामुळे आपण शिक्षित झालोय आणि म्हणून अशा थोर महापुरुषांच्या बाबतीतला आपण ॲज अ समाज सुधारक म्हणून आपल्याला अशी प्रश्न विचारली जातात. सो योग्य उत्तर आहे हंटर आयोग असेल. नेक्स्ट पुढे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? एका थंड हवेच्या ठिकाणाच्या विषयी आपल्याला प्रश्न विचारलाय. पर्याय ए दिलाय नाशिक, पर्याय बी दिलाय नंदुरबार, पर्याय सी पुणे, पर्याय डी नागपूर दिलंय आपल्याला. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी नंदुरबार. ओके, सो नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील उत्तरेकडचा आहे, जे सातपुड्याच्या दरम्यान असणारा सातपुडा पर्वतरांग ही उत्तरेची पर्वतरांग आहे. धुळे जिल्ह्यातनं हा जिल्हा 1998 साली वेगळा झालाय. नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा आहे. सो जी तापी आणि नर्मदा नदी वाहते या जिल्ह्यातनं. तर बघा, सातपुडा पर्वतरांग आहे आणि या सातपुडा पर्वतरांगेच्या दरम्यान ही जी आहे सातपुडा पर्वतरांग आणि याच्यामध्येच आपल्याला जे तोरणमाळ आहे थंड हवेचं ठिकाण, तोरणमाळ, तोरणेच्या फुलावरनं याचं नाव पडलंय तोरणमाळ. सो म्हणून हे थंड हवेचे ठिकाण आहेत जे आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहेत. सो हे आपण लक्षात घेत असताना सातपुड्यात आहेत आणि याच्याच बाजूला पुढे जर बघितला तर महत्वाचा अस्तंबा डोंगर देखील आहे, म्हणजे एक सर्वोच्च शिखर त्या भागातलं. सो नंदुरबार या जिल्ह्यात ते आहे. पुढे जाऊयात. त्याचबरोबर हवेतील पुढचा प्रश्न, हवेतील आर्द्रता ज्याला आपण बघा इंग्लिशमध्ये ह्युमिडिटी असं म्हणत असतो. हवेतील आर्द्रता ज्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमिडिटी असं म्हणतो आणि त्याद्वारे क्वेश्चन आहेत. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? हवेतली आर्द्रता. ए दिलंय पिझोमीटर, बी व्ही नॉच, सी हायग्रोमीटर आणि डी दिलंय जिओ फोन दिलंय आपल्याला इथं ऑप्शन्स मध्ये. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सी. हवेतील जी आर्द्रता असते म्हणजे हवेतील बाष्प, हवेतील बाष्प. ओके, हवेतलं जे काही बाष्प असतं, आता हवेतली बाष्प मोजण्यासाठी आपल्याला म्हणजेच हवेतील जी आर्द्रता असते ह्युमिडिटी ही मोजण्यासाठी आपल्याला हायग्रोमीटर नामक उपकरणाचा वापर केला जातो. आता बघा आपल्याकडे कोकणामध्ये दमट हवामान असतं आणि त्या कोकणामध्ये जी बाष्प असतं हवेतली आर्द्रता ती जास्त असते आणि आपण मराठवाडा विदर्भात जर गेलो तर ती कमी होऊन जात असते. सो हे दोन्हीकडचं आपल्याला हवामानामध्ये काय तर आपल्या महाराष्ट्रातला जे हवामान हे विदर्भाचं वेगळं आणि कोकणाचं वेगळं आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला हे उपकरण त्याच्यासाठी वापरतात. व्ही नॉच मध्ये अति लहान प्रवाह मोजला जातो. पिझोमीटर मध्ये या ठिकाणी जसं की आपल्याला जो एकूण आवाज कंपन पद्धतीने असेल, पिझोमीटर पाण्याचा शोध, जिओफोन असेल जिओफोन कंपन पद्धतीने पाण्याचा शोध घेणं असेल. सो अशी वेगवेगळी आपल्याला उपकरणं जी दिली, हे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची आपल्याला उपकरणं आहेत. हा, सो म्हणून याचं जे उत्तर आहे ते आहे हायग्रोमीटर आहे या प्रश्नाचं. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. कैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारला गेलाय. आंदोलनाच्या विषयी आणि व्यक्तिमत्व किंवा प्रसिद्ध व्यक्ती ह्या नात्याने अशी काही प्रश्न आपल्याला की आपल्या भारतात झालेली आंदोलन.
सो याच्यातील कैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत? ऑप्शन ए सर्व शिक्षा अभियान, बी जल जीवन, सी बेटी बचाओ बेटी पढाओ, डी असेल बचपन बचाओ असेल. सो ह्यापैकी जे ऑप्शन योग्य आहे ते डी आहे, बचपन बचाओ आंदोलन. आता 1980 पासून ह्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांचं मोठं असं योगदान राहिलंय कैलास सत्यार्थी यांचं. आणि म्हणून लहान जी मुलं आहेत, लहान मुलांचे होणारे शोषण थांबविण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या टीमने प्रयत्न केलाय आणि त्यांना सर्वात महत्वाचं शिक्षणाची दारे उघडून द्यावीत किंवा त्यांना एक सिक्युरिटी, एक स्वातंत्र्य असेल, त्यानंतर सुरक्षितता असेल म्हणजे सुरक्षा असेल, अशा बऱ्याच गोष्टी. म्हणून त्या ठिकाणी लहान मुलांच्या, आता आपल्याकडे जे सक्तीचं शिक्षण आहे किंवा 14 वर्ष आणि आतील मुलांना जी काही काम जी ठिकाणी लावली जातात काही ठिकाण कायद्याने त्याच्यावरती बंदी देखील आहे. सो अशा शोषित मुलांचं एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं, त्यांना एक महत्वाचं इतर स्वातंत्र्य फ्रीडम असेल आणि शोषण थांबविलं जावं, यासाठी कैलास सत्यार्थी यांनी बचपन बचाव आंदोलनाची जी सुरुवात आहे, सो हे आपण आंतरराष्ट्रीयवर अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेली आहे. पुढे जाऊया. तुरटी पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरली जाते? आता इथे सायन्स बेस हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय, तुरटीच्या संदर्भातला असेल. ए दिलंय रक्तप्रवाह थांबविण्यासाठी, बी मेण तयार करण्यासाठी, सी काडेपेटी बनविण्यासाठी आणि डी दिलंय यापैकी नाही. सो याचं योग्य जे उत्तर आहे ते रक्त प्रवाह थांबविण्यासाठी तुरटीचा वापर आहे, की जी बऱ्याचपैकी आपण जर बघितलं तुरटीचं योग्य जे काही कामकाज आहे की जिथे आपण त्या ठिकाणी सेविंग म्हणजे दाढी वगैरे बनवत असताना की रक्तप्रवाह जर कुठेतरी टच होत आहेत ब्लेड, सो अशा वेळेस तुरटी वगैरे यूज करून ते ब्लड म्हणजेच रक्तप्रवाह काय तर थांबविला जातो, ब्लड थांबविण्यासाठी. आणि त्याचा इम्पॅक्ट हा होतोच, बऱ्यापैकी फायदा होतो. सो म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ए या ठिकाणी दिलंय. नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूया. महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पडतात? महाराष्ट्र राज्याचं कृषी हवामान विभाग विचारले, किती प्रकार पडतात? ए मध्ये 5 दिलंय, बी मध्ये 9 दिलंय, सी मध्ये 15 दिले आणि डी मध्ये दिले आपल्याला 18 दिले, 18. सो 4 ऑप्शन्स दिली. या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे बी दिलंय आपल्याला, बी. ओके, महाराष्ट्र राज्याचं कृषी हवामान. आता हवामानाचा अभ्यास जर केला, ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्र राज्याचं हवामान हे कसं आहे, उष्ण कटिबंधीय आपल्याकडे आहे. ओके, कोकणाचं सम म्हणजे उष्ण व दमटपण आहे कोकणाचं, विदर्भात मराठवाड्यात गेलो तर उष्ण आहे. सो एक आहे. पण यांनी कृषीचं विचारलंय. कृषीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एकूण 9 हवामान विभाग आहेत. सह्याद्रीपासून त्या भागामध्ये पाऊस चांगला होतो आपल्याकडे, सह्याद्री घाट माता कोकणाचा. सह्याद्रीकडून पूर्वेकडच्या भागात सातारा, सांगली, अहिल्यानगर असेल, बीड असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये पाऊस काय होतो, कमी होतो. साताऱ्यात महाबळेश्वरला होतो, पण साताऱ्यातीलच काही भाग जर बघितला आपण, मान खटाव तालुके असतील किंवा दहिवडी हे महाराष्ट्र राज्यातलं सर्वात कमी पावसाचं ठिकाण आहे. सो हे असेल तिथून पूर्वेकडचा भाग, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागात. कारण अरबी समुद्राकडून निघणारे सागरी वारे हा सह्याद्री ब्रेक करतो, अडवतो, त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या भागामध्ये काय तर पाऊस हा कमी होतो. त्यामुळे त्या भागामध्ये आपण सो तो ड्रॉट प्रोन एरियाज म्हणजे दुष्काळाच्या छत्रछायाखाली जातो, पाऊस कमी होतो, शेतीलाही फटका बसतो. मग अशा संपूर्ण सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने 9 हवामान विभाग तयार केले. 9 पैकी सर्वात जास्त जो पाऊस आहे, सर्वात जास्त पाऊस हा विभाग क्रमांक 3 मध्ये होतो आणि सर्वात कमी पाऊस महाराष्ट्रात विभाग क्रमांक 6 मध्ये होतो. 3 हा घाटमाता सह्याद्रीच्या दरम्यान आणि जो 6 आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग म्हणजे धुळे जिल्ह्यातनं चालू होतो तर थेट सोलापूरला खाली जाऊन संपतो. 6 नंबर जिथे पाऊस कमी होतो आपल्याकडे. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे 9. महाराष्ट्रातली विचारली त्यात. भारताची विचारली असती तर भारतामध्ये एकूण कृषी हवामान विभाग किती? 15. 15. सो देशाचं आपल्याला IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, हवामान शास्त्राचा अभ्यास करत असते.
पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कान्हा कान्हा राष्ट्रीय उद्यान आपल्याला क्वेश्चन म्हणून इथे विचारलाय. पर्याय दिलीत. महाराष्ट्र ए मध्ये, बी गुजरात, सी राजस्थान, डी मध्ये दिले आपल्याला मध्य प्रदेश. सो कान्हा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आपल्या भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान. आता कान्हा राष्ट्रीय उद्यान अनेक त्या ठिकाणी असणारं प्राण्यांच्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्यातल्या विशेषत टायगर असेल, त्याचबरोबर असेल काही वनस्पती असतील महत्वाच्या, याच्यासाठी देखील तो प्रसिद्ध आहेतच कान्हा. सो अशी महाराष्ट्र राज्यामध्ये देखील बरीच आहेत. आपल्याकडे 6 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि देशातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान विचारलं आपल्याला तर जिम कॉर्बेट आहे, जे उत्तराखंडमध्ये. आणि आपल्याकडे सर्वाधिक जास्त राष्ट्रीय उद्यानांची संख्या असणारं राज्य मध्य प्रदेशच आहे. आणि इव्हन मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक जास्त वनसंपत्ती फॉरेस्ट देखील आहे. आणि म्हणून लास्टला जे काही आपण सर्वे वगैरे झाला त्यानुसार मध्य प्रदेश आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये 107वं राष्ट्रीय उद्यान आता नुकतंच घोषित करण्यात आलंय. 107वं सिमलीपाल हे ओडिसा राज्यातले. किती झाली टोटल? 107. ही यादी वाढत असते. आपण वेळोवेळी त्याच्यामध्ये काय तर अपडेट करायला पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्र, आपण बरेच असे विविध टॉपिक वरती ह्या ठिकाणी टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती आपण असे विविध लेक्चर्स विविध विषयांचे घेऊन येत असतो. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करताना नक्कीच त्याच्यामध्ये भर पडणार आहेत. म्हणून टिक्कर मराठी सरळ सेवा टेलिग्राम चॅनल असेल, त्याच्यावरती ज्या लिंक्स असतात त्याचाही आपल्याला फायदा होईल. सो म्हणून चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंतही पोहोचवा, जेणेकरून तुम्हा सर्वांनाच त्याचा फायदा होईल. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपला. भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. भारुड आज महाराष्ट्र राज्याची साहित्य परंपरा असेल आणि संत परंपरा असेल. ऑप्शन आहे ए मध्ये संत ज्ञानेश्वर, बी संत एकनाथ, सी आहे संत नामदेव, डी संत तुकाराम. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. भारुडच्या संदर्भात संत एकनाथ महाराज. आता संत एकनाथ महाराज ज्यांचं आपण जे धार्मिक संवेदिक समाधी स्थळ म्हणून आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठणला आहे. पैठण, छत्रपती संभाजी नगर, पैठण हे ठिकाण आहे. जे आपण पैठण येथे गोदावरी नदीवरती जायकवाडी, त्याचं दुसरं नाव नाथसागर, नाथ सागर देखील म्हणतो आपण, म्हणजेच एकनाथ महाराजांचं नाव नाथसागर. सो तिथे संत एकनाथ महाराजांचं समाधी स्थळ आहे, मोठं धार्मिक स्थळ आहे. आणि त्यांनी त्या काळामध्ये म्हणजेच आपण जर बघितलं, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, त्याचबरोबर नामदेव महाराज, तुकाराम महाराज, इतर संत असतील आणि आपले थोर महापुरुष असतील की ज्यांच्याद्वारे आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी मिळाल्या, जसं की भारुड हा रचना प्रकार संत एकनाथांच्या माध्यमातून रूढ केला गेला. सो बी याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय बघा. महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी विचारला गेलाय. आता याच्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा असे काही प्रश्न अभ्यासताना मॅप थोडासा पाठ पाहिजे आपल्याला. नकाशा वाचन आपण म्हणतो, जे आपण नकाशा वाचन असेल आणि ते भरणं असेल. सो भूगोलातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्या त्याच्यामुळे ह्या क्लिअर होत असतात. सो याच्यातील त्यांनी विचारलंय अतिपूर्वेचा जिल्हा पुढीलपैकी कोणता? हे गडचिरोली, बी नांदेड, सी सिंधुदुर्ग, डी नंदुरबार. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. आता महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये आपण जर इथं असं गेलो तर हा महाराष्ट्राचा पूर्व भाग, जिथे आपल्याला गडचिरोली, आणि महाराष्ट्राच्या ज्या भागाच्या गडचिरोलीच्या पूर्वेला गेलो तर छत्तीसगड आहे. सो महाराष्ट्राच्या उत्तरेला जर गेलो आपण उत्तर बाजूला तर इथे आपल्याला MP आहे, मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या आपण दक्षिणेला जर गेलो दक्षिणेला तर कर्नाटक आहे आणि एका बाजूला इथे गोवा पण आहे. ओके. महाराष्ट्राच्या ह्या पश्चिम बाजूला जर गेलो आपण पश्चिमेला तर इथे अरबी समुद्र आहेत पश्चिमेला. ओके. आणि हेच आपण ही जी बाजू बघितली ही बाजू आहे आपली आग्नेय. इथे नवीन राज्य आहे तेलंगणा. ही बाजू ईशान्य आपली.
ईशान्य जसं दरकेसा गोंदिया जिल्हा येतो इथे, आणि ह्या बाजूला वायव्य बाजूला आपल्याकडे आहे महाराष्ट्राला लागून गुजरात राज्य. कोणतं राज्य आहे? गुजरात. सो म्हणून बघा हा मॅप महाराष्ट्राचा, आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला, दक्षिणेला, उत्तरेला आपल्याला राज्य पण माहीत पाहिजे, आणि आपल्याच राज्यातील ह्या देशांच्या दरम्यान पसरलेली किंवा असलेली महत्वाची जिल्हे ही देखील आपण अभ्यासली गेली पाहिजे. सो नक्कीच आपला प्रश्न त्याच्यातनं बरोबर येईल. पण एक काम करायचं याच्यासाठी, ॲटलास मॅपचं अभ्यास करायला पाहिजे आपण. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना हे कुणाच्या नावावरती आहे? शेतकरी अपघात विमा योजना राज्य सरकारची एक महत्वाची योजना आहे. ए मध्ये दिलंय वसंतराव नाईक, बी यशवंतराव चव्हाण, सी गोपीनाथ मुंडे हे ऑप्शन्स दिले. डी मध्ये दिले एम एस स्वामीनाथन. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे सी, गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं ही योजना आहे. आता शेतकरी अपघात विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना राज्य सरकारच्या माध्यमातून काय, तर त्या जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याला शासन काय करत असतं, आर्थिक मदत त्या ठिकाणी देत असतं. जवळपास ती 1 लाख रुपये वगैरे रक्कम आहेत. वेळोवेळी त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतात राज्य सरकारच्या नियमानुसार. सो आता ही आर्थिक मदत जी दिली जाते, आता शेतकऱ्याचा अपघात म्हणजे काय, तर ते वीज पडून असेल, वीज पडून, त्यानंतर फ्लड असेल, पुरामध्ये वाहून जाणं असेल, स्नेक बाईट असेल, ओके, इतर इजा असेल, इतर कारणांच्यामुळे. सो म्हणून आपल्याला ह्या विविध कारणांच्यामुळे ज्यावेळेस शेतकऱ्याचा मृत्यू होतो, अशा वेळेस त्या शेतकऱ्याला शासन स्तरावरनं मदत मिळत असते. सो म्हणून आपल्याला जी आपल्या एक्झाम्समध्ये विविध योजनांच्यावरनं प्रश्न विचारले जातात, मग त्या योजना आपल्या केंद्र सरकारच्या असतात किंवा राज्य सरकारच्या असतात. सो म्हणून अशा योजनांच्या विषयी देखील आपल्याला प्रश्न आपण अभ्यासले गेले पाहिजे. यासाठी PYQचा बऱ्यापैकी आपण अभ्यास करायला पाहिजे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपला, भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालंय असा क्वेश्चन विचारला गेलाय. ऑप्शन ए 1952, बी 1972, सी 1980, डी 1988 दिलंय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, 1980 साली. 1980 मध्ये आपल्याला प्रमुख 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. ज्या 6 बँका ज्याच्या ठेवी 200 कोटी प्लस होत्या, 200 कोटी रुपये आणि प्लस असतील, ज्या राष्ट्रीयकृत बँकांचं त्यावेळेस काय झालं होतं, म्हणजेच राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी. ऍक्च्युली हा दुसरा टप्पा आहे 1980चा. पहिला टप्पा हा होता 19 जुलै 1969. त्यावेळेस 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं, ज्याच्या ठेवी ह्या 50 कोटी प्लस पाहिजे होत्या. ठीक आहे. 2 फेज, पहिली आणि ही दुसरी आहे इंदिरा गांधी यांच्या कालखंडात. सो बँकांचं राष्ट्रीयकरण जर झालं तर सर्व ज्या सोयी सुविधा अजून जास्त देता येतात, आणि बऱ्यापैकी पारदर्शकता त्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं आणता येते. सो म्हणून बऱ्याच वेळा आपण आपल्या भारतीय याच्यात RBIच्या माध्यमातून आणि आपल्या केंद्र सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून, वित्त मंत्रालय ह्याच्यावरती कामकाज होत असतं, आणि वेळोवेळी आपण हे अपडेट ठेवायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कमर्शियल बँका किती, सार्वजनिक क्षेत्रातल्या, प्रायव्हेट बँका किती, सो हे आपण लक्षात घ्या. आता सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी जी बँक आहे ती SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि प्रायव्हेट सेक्टर मधली जी सर्वात मोठी बँक आहे ती आता सध्याची HDFC. वेळोवेळी याच्यामध्ये त्या गोष्टी चेंज होत असतात. मग करंट बेस म्हणून यांच्याकडे आपण माहिती बघायला पाहिजे. पुढे जाऊयात. भारताचे महासंगणककार, कम्प्युटर पुढीलपैकी कोण आहेत? फादर ऑफ द कम्प्युटर आपण असेल, आणि ज्याद्वारे ऑप्शन दिलीत, ए विक्रम साराभाई, बी रघुनाथ माशेलकर, सी राजेंद्र सिंह, आणि डी दिले आपल्याला विजय भटकर. याचं योग्य उत्तर आहे विजय भटकर. आता CDAC माध्यमातून पुणे, सो आपल्याला परम सुपर कम्प्युटर, परम सुपर कम्प्युटर आणि त्याचे जे प्रणेते डॉक्टर विजय भटकर, जे मराठमोळे आपल्याला व्यक्ती महाराष्ट्रीयन
त्यांनी मोठं योगदान आपल्याला ह्याच्यासाठी दिलंय. सो असे जे आपल्याकडचे विविध क्षेत्रातील ज्यांनी राज्याचं देशाचं नाव उज्ज्वल केलंय, अशी आपल्याशी संपूर्ण थोर महापुरुष किंवा संपूर्ण आपण त्यांना म्हणूयात की सायंटिस्ट असतील किंवा असे काही आपल्या आधी होऊन गेलेले समाज सुधारक महापुरुष म्हणून असतील. सो अशा व्यक्तींच्या विषयी आपण अभ्यास करायला पाहिजे. भारताचे महासंगणककार विजय भटकरा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूयात. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी पुढीलपैकी कोणती आहे? ऑप्शन मध्ये बघा. ए गोदावरी, बी तापी, सी भीमा, डी दिलंय आपल्याला पंचगंगा. 4 ऑप्शन्स. सोलापूर जिल्हा विचारलाय तर प्रमुख नदी आहे भीमा. आता भीमा नदीचा जो उगम आहे, भीमा शंकर पुणे जिल्ह्यात. ओके. आणि महाराष्ट्रातली एकूण लांबी आहे 451 किलोमीटर ती वाहते आणि पुढे कर्नाटकमध्ये जाऊन ती कृष्णा नदीला जाऊन कुरुगुड्डी रायचूर जवळ मिळत असते, म्हणजे त्यांचा तिथे संगम होतो. पण मात्र ज्यावेळेस ती पुण्यातनं निघते, पुण्यातनं पुढे जाते ती सोलापूर जिल्ह्यात. म्हणजे पुणे आणि सोलापूर जिल्हा हे दोन जिल्ह्यातनं ती प्रवास करते आणि सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवरती उजनी नावाचं मोठं धरण बांधलंय. उजनी धरण, ज्याचं नाव टोपण नाव यशवंत सागर देखील आहे. यशवंत सागर. म्हणून आज सोलापूर हा महाराष्ट्रातला कोरडवाहू जिल्हा आहे. पण ह्या उजनी धरणामुळे नक्कीच त्या ठिकाणी फायदा होतो शेतीला, उद्योग व्यवसायासाठी. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त ज्वारी सोलापूर जिल्ह्यात पिकवली जाते, कारण ज्वारी सारख्या पिकाला पाणी हे कमी लागतं. सो पंढरपूर हे शहर देखील वसलंय. पंढरपूर महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत, जे भीमा म्हणजेच त्या ठिकाणी भीमा नदीने चंद्रासारखा आकार तयार केलाय, म्हणून पंढरपूरला चंद्रभागा. ओके. चंद्रभागेच्या तिरी उभा विटेवरी, तो महाराष्ट्राचं आराध्य दैवत. सो म्हणून भीमा नदी आपलं ह्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. घुमर हे लोकप्रिय लोकनृत्य प्रकार भारताच्या कोणत्या राज्यात आहे, असा क्वेश्चन आहे. ए पंजाब, बी राजस्थान, सी तेलंगणा, डी दिलंय मध्य प्रदेश. सो घुमरचं उत्तर आहे हे आपल्याला बी, हे आपल्याला लक्षात घेता येईल. घुमर हा लोक नृत्य प्रकार फेमस आहे अगदी राजस्थानच्या भागात, राजस्थानमध्ये असणारा. सो म्हणून एक कल्चर आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतं. सो म्हणून राजस्थान हे एक देशातलं एक महत्वाचं राज्य की जिथे हे आहेत. म्हणून आपल्याला इतर राज्यांच्या बाबतीत देखील लक्षात घ्यायला पाहिजे. मग ते उत्तर भारतातली राज्य असतील, ईशान्य भारतातले असतील, अथवा दक्षिण भारतातली राज्य असतील. या संपूर्ण राज्यातील आपल्याला विविध जे काही नृत्य प्रकार असतात अथवा त्यांचे सण फेस्टिवल त्याविषयी देखील बऱ्याच वेळा मॅच द पेअर अथवा एकेरी प्रश्न आपल्याला विचारले जातात. सो हे एक आहे. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिवस 2 फेब्रुवारी दिलंय, बी मध्ये 1 मे दिलंय, सी 16 सप्टेंबर दिलंय आणि डी दिलंय 16 ऑक्टोबर. याचं योग्य उत्तर आहे 16 सप्टेंबर. भूपृष्ठापासून आपल्याला 35 ते 40 किलोमीटर वरती ओझोनचा लेअर असतो, ज्याच्यामध्ये O3 नावाचा वायू असतो, जो सूर्यापासून निघणारी अतिनील जी किरणं असतात, अल्ट्राव्हायलेट रेज, तो शोषून घेतो. पण झालं असं होतं 1985च्या दरम्यान 75% याची जी जाडी होती ती कमी झाली आणि जी अंतर्गत म्हणजे ओझोन डिप्लेक्शन झालं होतं. ओझोन अवक्षय अंटार्क्टिका खंडात जे एक विवर पडलं होतं 10 किलोमीटर डिप्स आणि अमेरिकेच्या क्षेत्रफळा एवढं. म्हणून शास्त्रज्ञांनी याचा शोध घेतला आणि लगेच काय केलं, डेट होती 16 सप्टेंबर 1987 ला एक परिषद पार पडली महत्वाची याचा शोध घेण्यासाठी. ओझोन डिप्लेक्शन कसं झालं हे झालं होतं मॉन्ट्रियल कॅनडा देशात ती परिषद पार पडलेली. समोर ह्याला त्या दिवसाचं महत्व आहे. 16 सप्टेंबरला ती झाली, म्हणून 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. हा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो, त्याच्यामुळे आपण हे लक्षात घ्यावं. ठीक आहे. 16 ऑक्टोबर फूडच्या संदर्भात जागतिक अन्न दिन. जागतिक अन्न दिन. 1 मे तर आपला महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र स्थापना दिन.
2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो. वर्ल्ड वेटलँड डे. ओके, 2 फेब्रुवारी. ठीक आहे, पुढे जाऊयात. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? हे जमशेदजी टाटा. टाटा शब्द आहे, जमशेदजी टाटा. बी कावसजी नानाभाई, दोराबजी टाटा आणि नारायण लोखंडे. सो याचं योग्य उत्तर आहे बी, कावसजी नानाभाई. आता मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी जी सुरू करण्यात आली त्याचं योग्य उत्तर तर कावसजी नानाभाई. दावत कावसजी नानाभाई हे उत्तर आहे. आता मुंबईमध्येच सूतगिरण्यांचं विकेंद्रीकरण झाल्याचं रिझन देखील आहे किंवा गुजरात राज्य असतील की समुद्र किनारा ह्या राज्यांना लाभलाय. दमट हवामानाचा फायदा हा सूतगिरण्यांच्या म्हणजे टेक्सटाईल त्या उद्योगासाठी खास करून दमट हवामानाचा बराच फायदा होतो. सो त्याच्यामुळे आपल्याला मुंबई असेल, अहमदाबाद असेल किंवा सुरत असेल ह्या जिल्ह्यांच्या मध्ये किंवा ह्या शहरांच्या मध्ये बऱ्यापैकी आपल्याला टेक्सटाईल हे असेल, कापूस आणि त्यासाठी कॉटन प्रोडक्शन बऱ्यापैकी काही राज्यात होतो. त्याचाच फायदा आपल्याला कपडा उद्योग असेल. भारतातील सर्वात मोठा उद्योगापैकी एक कपडा उद्योग असेल. ठीक आहे. बाकी जमशेदजी टाटा हे भारताच्या आपल्या इंडस्ट्री म्हणजेच जे आपण बोलतो ना उद्योग व्यवसायाचे पितामह ज्यांना आपण जमशेदजी टाटा यांना म्हणत असतो. ओके, सो या पद्धतीने आपण विविध प्रश्न अभ्यासा, विविध विषयांचा अभ्यास करा. कारण आगामी होणाऱ्या तलाठी भरतीसाठी टिक्कर मराठी, सरळ सेवा आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण विविध असे नवीन नवीन जे काही टॉपिक्स आहेत ते घेऊन इथून पुढे येणार आहोत. म्हणून आपण नवीन असाल तर यूट्यूबला या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना देखील सांगा आणि टेलिग्राम जे काही आहे त्या माध्यमातून आपल्याला जी माहिती देखील मिळत जाईल, जी लिंक आपल्यापर्यंत पोहोचेल जे लेक्चरच्या वगैरे माध्यमातून आणि इतर माहिती असेल. सो म्हणून ह्यासाठी आपण कंटिन्यू लेक्चर्स बघा. त्यानंतर प्रत्येक प्रश्न आपण स्वतः देखील अभ्यास करा. सो तुमच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच. थँक्यू.